नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिकेच्या 690 पदांच्या जागा होत्या. त्याचे आता एक एक करून रिझल्ट लागलेले आहेत. तर मागचे जे काही आठवड्यामध्ये आहे ते दुय्यम अभियंता याच्यात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा या ठिकाणी रिझल्ट लागला होता. रिझल्ट म्हणजे काय, त्यांचे फक्त नाव आणि या ठिकाणी त्यांचं डायरेक्ट मार्क आलेले आहेत. कोणत्याही प्रकारची त्यांनी आन्सर शीट टाकलेलीच नाहीये. म्हणजे IBPSचं काम होतं की त्यांनी आधी आन्सर शीट टाकायची, त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल किंवा क्वेश्चन मध्ये काही कमी जास्तपणा असेल तर त्याच्यामध्ये करेक्शन असतं. करेक्शनला ते विद्यार्थी काय करतात, स्वतः वापस पाठवतात करेक्शन मध्ये फीस भरून. तर अशा प्रकारचा कोणताही या ठिकाणी प्रोसिजर झालेली नाही. त्यांनी सरळ काय केले, लिस्ट लावलेली आहे. लिस्ट मध्ये त्यांच्या समोर त्यांचे मार्क दिलेत. त्यांना आन्सर शीट जी आहे ती त्यांच्या मेलला पाठवलेली नाहीये. मग विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसं समजणार की त्यांचं किती चुकलेले आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये काय बदल झालेला आहे. ठीक आहे, यामध्ये बघा दुय्यम अभियंता स्थापत्य सिव्हिलचा आज रिझल्ट लागलेला आहे. त्याचे सुद्धा त्यांनी काय केलंय की त्याच्यामध्ये लिस्ट आहे आणि लिस्ट मध्ये त्यांनी फक्त मार्क टाकलेले आहेत. तर या ठिकाणी आपण चेक करणार आहोत कशा पद्धतीचं आहे. या ठिकाणी बघा, बृहमुंबई महानगरपालिका दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गात मधील सरळ सेवा भरती होती. तर त्याची जी आहे ते फक्त 233 पदे होती. ठीक आहे, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागून ऑनलाईन परीक्षा झालेली आहे. जाहिरात क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि खाली बघूया आपण. या ठिकाणी बघा, त्यांनी भरती वेळी प्रसिद्ध होणारी माहिती आणि सूचना बृहमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर टाकलेली आहे. ती तुम्हाला चेक करायची. तुम्हाला ही लिस्ट जी आहे ती तुम्हाला MCGMच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बृहमुंबईच्या सापडून जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे कुठं शिका आहे. मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की कुठं ही लिस्ट डाउनलोड करायची, तर ही सोपं आहे याच्यामध्ये. तर या ठिकाणी बघा, विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर एक्झाम झालेली होती. तर त्यामध्ये आता बघा त्यांचं डायरेक्ट मार्क लिस्ट पडलेली आहे. याचा सुद्धा कोणत्याही प्रकारचं त्यांनी जी लिस्ट आहे म्हणजे आन्सर शीट जी आहे पाठवायला पाहिजे होती, परंतु त्यांनी आणखी पाठवलेली नाहीये. तर हा नेमका कोणत्या प्रकारचं सिलेक्शन करणार काही समजत नाही. आणखीपर्यंत त्यांनी फक्त जे टोटल मार्क आहेत हे या ठिकाणी नॉर्मलायझेशन न केलेले मार्क आहेत, लक्षात घ्या. हे पूर्ण टोटल मार्क दिलेले आहेत त्यांनी, आफ्टर मार्क नॉर्मलायझेशनचे मार्क नाही आहेत. तर या ठिकाणी बघा, काहींचे मार्क मायनस मध्ये दिसत आहेत, कमी दिसत आहेत, कारण निगेटिव्ह सिस्टम होतं, याला निगेटिव्ह मार्किंग होती. तर यांनी मार्कशीट जर पाठवलं असतं म्हणजे या ठिकाणी जे ऑनलाईन मध्ये आपले झालेले तर आपल्याला मार्क मोजायला किंवा चुकलेले मार्क या ठिकाणी काउंट करायला सोपं गेलं असतं जे त्यांनी पाठवलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, विद्यार्थ्याचे नाव दिलेले आहेत, जेंडर दिलेला आहे, या ठिकाणी नाव दिलेलं आहे, कॅटेगरी आहे आणि अप्लाइड कॅटेगरी तुम्ही कशामधून केलं तर डेट ऑफ बर्थ आणि टोटल इक्विटी मार्क दिलेले आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा रोल नंबर सुद्धा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. या ठिकाणी डेट ऑफ टेस्ट बघा 13 आणि 14 ला झालेले होते या ठिकाणी मेला, सब इंजिनियर सिव्हिलच्या. या ठिकाणी बघा लिस्ट खूप मोठी आहे. या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही बघू शकता 600 जवळपास 58 जे आहेत पेजेस आहेत. प्रत्येक पेजेसवर जवळपास 30 विद्यार्थ्यांचा डेटा दिलेला आहे त्यांनी. म्हणजे बरेच विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत एक्झामला बसलेले होते. तुम्हाला टोटल आकडा दिसत असेल की 25,602 विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत एक्झामला बसलेले होते. तर याच्या ठिकाणी बघा तुम्हाला नाही का, प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर त्यांचे त्यांचे मार्क जे आहेत, कॅटेगरी मार्क, तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे ते सगळं दिसेल. मेल आहात, फिमेल आहात, रजिस्ट्रेशन नंबर सगळं आहे याच्यामध्ये. तर माझ्या बघण्यामध्ये जे आलेले आहे हायेस्ट 69 पर्यंत आहे. काही पेजेसच मी त्या ठिकाणी बघितलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या नावासमोरील जे कोणाचा रिझल्ट लागलेला आहे ते या ठिकाणी मार्क बघून घ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा की जर कोणाला मार्कशीट या ठिकाणी आलेल्या म्हणजे आन्सर शीट तुमची आलेली असेल मेलला काही तुम्हाला याच्या आधी, तर तसंही कळवा मला. कारण यामध्ये बघा बरेच असं म्हणतात की घोटाळ्यांचा प्रकार आहे सर्व पूर्ण मुंबईचा पेपर जो आहे. तर याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये पारदर्शीपणा जो आहे तो असला पाहिजे या ठिकाणी. तर त्यांनी सगळ्यात आधी जे आहे ते आन्सर शीट पाठवायला पाहिजे होतं, परंतु सरळ सरळ मार्क लावलेले आहेत. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी मी याची लिंक जी आहे ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल. याच्यामध्ये तुम्हाला यायचंय MCGM बृहमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट बघा सिटी इंजिनियर म्हणून दुय्यम अभियंता स्थापत्याचा निकाल आणि त्याआधी यांत्रिक आणि विद्युतचा निकाल तुम्हाला दिसून जाणार आहे. यामध्ये स्टार्ट डेट आणि एंड डेट दिलेली असेल. तुम्ही या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करा आणि तुम्हाला ही जी पूर्ण लिस्ट आहे ती डाउनलोड होऊन जाईल. आणि या ठिकाणी याच्या नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.